स्टार प्रवाहावरील नवी मालिका लपंडावच्या आगामी प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत, सखीचं स्वप्न चुरगळल्यासारखं झाल्यानं ती रडत रडत साईबाबांच्या मंदिरात येते. डोळ्यातून धारा वाहत असताना ती बाबांच्या मूर्तीसमोर उभी राहते आणि आर्त स्वरात म्हणते, मला बाकी काही नकोय बाबा, मला फक्त आईचं प्रेम हवंय. आणि ते मला खरंच मिळेल का नाही हे तुम्ही मला सांगा. कृपया मला उत्तर द्या. तेवढ्यात अचानक एक विचित्र प्रसंग घडतो. वरून भंडाऱ्यासाठी लावलेली एक जड लोखंडी सजावटीची वस्तू खाली पडू लागते आणि सखी अगदी तिच्याच खाली उगी. क्षणभरात सगळं संपेल असं वाटत असतानाच ती वस्तू एका अनोळखी हाताने हवेतच थांबवली जाते. तो हात म्हणजेच कान्हाचा. पहिल्यांदाच सखी आणि कान्हा यांची भेट होते. कान्हा तिचं रक्षण करतो आणि घाबरलेल्या सखीच्या चेहऱ्यावर प्रेमाने फुंकर घालतो. एक नवा धागा सुरू होतो. याच दरम्यान सगळा प्रकार सरकारपर्यंत पोचतो. संतापलेला सरकार मंदिरात धडकतात आणि थेट लोकांना झापतात. कसलंही बिनधास्त प्लॅनिंग? इतक्या धोकादायक पद्धतीनं सजावट करता? ऑब्व्हियसली ॲक्सिडेंट होणार. माझी मुलगी म्हणजे काय चाळीतल्या लोकांना खेळणी वाटते का? सरकारचा राग अजून वाढणार. इतक्यात कान्हा पुढे येतो. ठाम आवाजात तो म्हणतो, 1 मिनिट मॅडम, ज्या साळकरांविषयी तुम्ही इतकं बोलता आहात त्या साळकरांनीच तुमच्या मुलीला वाचवलंय, म्हणून आवाज जरा कमी ठेवा. सरकारच्या समोर आजवर कधी कोणी इतक्या थेटपणे डोळ्यात डोळे घालून बोललं नव्हतं. आणि तो पहिला व्यक्ती ठरतो कान्हा. त्यांच्यात नजरानजर होते आणि याच ठिकाणी प्रोमो संपतो. पुढे काय घडतं ते जाणून घेण्यासाठी पाहत रहा लपंडाव.